असुरा तू असा चिंतेत का बरं दिसत आहेस? नारद मुनी, चिंता करण्याचे कारण एकच आहे. मी सामर्थ्यवान असून या तिन्ही दलावर माझं राज्य करण्याची इच्छा आहे. पण काय झाले? नारायण नारायण देवा, नारद मुनी, मी या तीन दलावर राज्य कसं काही करू शकतो हे सांगा मला. अरे एवढंच ना, मग त्या भगवान शंकराची आराधना कर, त्या तू प्रसन्न करून घे. ओम नमः शिवाय हा मंत्र जप कर. भगवान शंकर तुला प्रसन्न होतील आणि पाहिजे तुला वर मागून घे. नारायण नारायण. ठीक आहे नारद मुनी, ठीक आहे नारद मुनी. त्या शंकराचा मी परम भक्त आहे. आपल्या म्हणण्यानुसार त्या शिवशंकराची मी आराधना करतो. पाहूया तो भोलेनाथ या भस्मासुराला कोणता वर. नारायण नारायण. किती करशील वेळा भरवसा तू याला देहाचा. किती करशील वेळा भरवसा तू याला देहाचा. अजून तुला कळला नाही मी आराधना करतो.
महिषासुरा, देवा देवा भोलेनाथ, मी तुझा परम भक्त आहे. देवा या भक्ताची आराधना समजून घ्या. देवा या भक्ताची आराधना समजून घ्या. ठीक आहे. उठ भस्मासुरा. भस्मासुरा, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. बोल, तुला काय मागायचे असेल ते मागून घे. देवा भोलेनाथा, मी सामर्थ्यहीन नसून मी एक पराक्रमी आहे. पण देवा, माझी एकच इच्छा आहे. या तिन्ही तलावर मला राज्य करायचं आहे. प्रथम आहे ब्रह्मनगरी, दुसरी आहे विष्णू नगरी आणि तिसरी नगरी आहे शिवनगरी. देवा, या तिन्ही तलावर मला राज्य करायचं आहे. देवा, मला राज्य करायचं आहे. तथास्तु. अखे भोलेनाथाने मला वर तर दिलं आहे. देवा, हा तुम्ही मला वर दिला आहात, पण या वराची मी प्रकृती कशी घेणार देवा, तेही मला सांगा. भस्मासुरा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू तिन्ही लोकांचा राजा होशील, परंतु एक अट आहे. देवा भोलेनाथा, अशी कोणती अट आहे की तुमची ही अट हा भस्मासूर मान्य करणार आहे? बोला बोला भोलेनाथा, बोला तुमची अट बोला. भस्मासुरा, अरे तू जोच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. ठीक आहे देवा, ही अट मला मान्य आहे.